तर 3000 वर्षांपूर्वी सुद्धा भोसरी किंवा पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मनुष्य वस्ती होती. गाव अस्तित्वात होतं. साधारण महाराष्ट्रात किंवा देशात इतक्या झपाट्यात 12 वर्षात महानगरपालिकेत रूपांतर झालेली ही एकमेव शहर आहे. अलीकडं सगळीकडे औद्योगिकरण होते. मग त्याच्या पुढे जागा कुठं उपलब्ध, तर मग त्याच्या पुढे पिंपरी चिंचवड पुण्याचे जुळे शहर. पुण्याबद्दल अनेकांना सखोल माहिती असलेली दिसून येते, पण इतक्या जवळ असूनही पिंपरी चिंचवडबद्दल काहीच माहिती नसते. पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या काठावरील उद्योगनगरी, कामगारांचे शहर या आयडेंटिटीच्या पलीकडे जास्त माहिती नसते. कारण हे शहरच आकाराला आलंय ते मुळात आजूबाजूच्या गावांनी आणि वाड्या वस्त्यांनी मिळून. एकेकाळी आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या या शहराचा मागील 30-40 वर्षात इतक्या वेगाने विकास कसा झाला, पिंपरी चिंचवड गाव ते महानगरपर्यंतच्या या प्रवासात कुणाकुणाचे योगदान लाभले, या शहराचा इतिहास किती प्राचीन आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण स्वीक मिररच्या बिंब प्रतिबिंब या खास संवादाच्या व्यासपीठावरून जाणून घेणार आहोत श्रीकांत चौघुले यांच्याकडून. श्रीकांत चौघुले हे पिंपरी चिंचवड गाव ते महानगर या प्रसिद्ध संदर्भ ग्रंथाचे लेखक आहेत. या पुस्तकासोबतच त्यांनी आपले सण, आपली संस्कृती, यशवंतराव चव्हाण, रयतेचा राजा अशा अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. यासोबतच श्रीकांत चौघुले उत्कृष्ट निवेदक आणि प्रसिद्ध मुलाखतकार देखील आहेत. चौघुले सर, नमस्कार. नमस्ते. छान सर, तुमच्याबद्दल जी माहिती मिळाली तर मूळचे तुम्ही पिंपरी चिंचवडचे नाही आहात, तर मूळचे तुम्ही कोल्हापूरचे हंचनाळचे आहात. तर पिंपरी चिंचवड या शहराच्या संदर्भात तुमचा कसा संपर्क आला आणि इथं तुमची कर्मभूमी कशी तयार झाली त्याबद्दल थोडंसं सुरुवातीला सांगा. खरं तर मी नोकरी निमित्ताने या शहरात आलो. मी आता सध्या मुख्याध्यापक आहे, पण मग शिक्षक म्हणून नोकरी मला या शहरात मिळाली. आणि मग नोकरी मिळाल्यानंतर बालपणापासून वाचनाची आवड होती. मग वाचनाबरोबरच लेखन काही अंशी चालू होतं. आणि साधारण 25-एक वर्षांपूर्वी लोकसत्तासाठी मी लिहायचो. लोकसत्ताची अंतरंग नावाची एक पुरवणी होती आणि सातत्यानं लेखन करायचो. आणि ते लेखन करत असताना मग पिंपरी चिंचवडविषयी काही महत्त्वाच्या घटना किंवा गावांविषयी लिहिताना मला एक वेगळी इंटरेस्टिंग गोष्टी काही कळत चालल्या. आणि मग त्याच्यावरनं लक्षात आलं की याही शहराला काही इतिहास आहे, या शहराची जडणघडण किंवा या शहराविषयी काहीतरी शब्दबद्ध झालं पाहिजे. आणि म्हणून मग मी प्रयत्न केला आणि त्यातनं साधारण 23 वर्षांपूर्वी हा एक उत्तम ग्रंथ पिंपरी चिंचवड गाव ते महानगर हा साकारला. सर्वांना पिंपरी चिंचवडबद्दल खूप त्रोटक गोष्टी माहिती असतात. अगदी बरोबर. तर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडचा प्राचीन इतिहास असा काही उपलब्ध आहे का? कारण पुण्याचा इतिहासासंदर्भात अगदी 4थ्या शतकापर्यंत जाता येतं, परंतु एक ताम्रपट आहे ज्याचा उल्लेख नेहमीच केला जातो आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरातली भोसरी, त्याचबरोबर मुळा नदीचा उल्लेख येतो. तर त्या प्राचीन इतिहासाबद्दल काय सांगाल पिंपरी चिंचवडच्या अनुषंगाने? पहिल्यांदा तुम्ही ज्या ताम्रपटाचा उल्लेख केला तिथून सुरुवात करूया. खरं तर तो ताम्रपट पुणे शहराच्या आद्य लिखित म्हणजे संदर्भासाठी म्हणून वापरला जातो. पण गमतीचा भाग असा की 5 पैकी 4 नावं ही आत्ताच्या पिंपरी चिंचवड शहरातले आहेत. हे विशेष आहे. खरंच. कारण तो ताम्रपट असा की साधारण काय असतं की आपण एखादा प्लॉट घेतो किंवा शेतजमीन घेतो आणि ती घेतल्यानंतर त्याची निश्चिती करण्यासाठी चतुसीमा असतात, किंवा पूर्वेला कोण, पश्चिमेला कोण, असं तसं. तर तसं बोपखेल हे गाव म्हणजे 8व्या शतकामध्ये, कारण त्यावेळेला काय व्हायचं की एखादं चांगलं काम केलं किंवा एखाद्याला पुरस्कार करायचा आहे तर त्याला त्या गावचं उत्पन्न मिळालं पाहिजे अशी व्यवस्था राजा करत असे. आणि मग त्याला ते गाव दान दिलं असं म्हणायचं. तर राष्ट्रकूट राजा कृष्णराय यांनी काय केलं की पुगडी भट नावाचा एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाला बोपखेल हे गाव दान दिलं. आणि दान देत असताना त्याचा ताम्रपट केला आणि तो अलीकडं इतिहास संशोधक देव म्हणून आहेत त्यांना तो सापडला. बरोबर.
आणि तो अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख येतो. तर त्याच्यामध्ये ज्या चतुसीमा दाखवताना असं म्हटलेलं आहे की पूर्वेला कलशग्राम, पश्चिमेला दर्पपुडिका. दर्पपुडिका म्हणजे आत्ताची दापोडी. अच्छा. हां. तर उत्तरेला भेसुरी. भेसुरी म्हणजे भोसरी. बरोबर. आणि दक्षिणेला पुण्यविषयक असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुण्यविषयक म्हणजे पुणे. हां. मग आता ह्याच्यामध्ये पुण्यविषयक एवढाच उल्लेख पुण्याबद्दलचा येतो. बाकी सगळी गावं ती आहेत ती आजच्या पिंपरी चिंचवडमध्येच आहेत. आणि तो ताम्रपट साधारणतः 754 इसवी सन मधला आहे. तर मग ही लिखित स्वरूपातली पहिली पिंपरी चिंचवडमधली अस्तित्वाची खूण आहे असं मला वाटतं. कारण कसं असतं की गावं ही आत्ता सगळ्या सुविधा आल्या, सुबत्ता आल्या, सोयी आल्या, पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं. आणि पूर्वीच्या काळी धरणं वगैरे नसल्यामुळं की ज्याला दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणत, तो सलग जर 2-3 वर्ष पडला तर गावं उठून जायची आणि ती स्थलांतरित व्हायची. मग पुन्हा कधीतरी कालांतरानं वसायची. असं अनेक वेळा घडलेलं आहे इतिहासामध्ये. पण याच्या बाबतीत जर विचार केला तर साधारणतः या ताम्रपटाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर साधारणतः एक 1300-1400 वर्षांपूर्वी सुद्धा ही गावं अस्तित्व होती असं लक्षात येतं ना. बरोबर. आणि म्हणून जो पुण्यासाठी म्हणून वापरला जातो तो पिंपरी चिंचवडमधल्या गावांविषयीचा ताम्रपट आहे. आता हे झालं तुम्ही म्हटलं तसं 4थ्या शतकापर्यंत वगैरे पुण्याचा इतिहास मागे जातो. खूप मागं जायचं म्हटलं तर भोसरीच्या बाबतीत आपल्याला जाता येतं. कारण काय झालं की डेक्कन कॉलेजचे D.D. कोसंबे म्हणून आहेत, म्हणजे होऊन गेले मोठे इतिहास पुरातत्वज्ञ, पाली भाषेच्या अभ्यासक. बरोबर. तर त्यांनी आणि अनेकांनी डेक्कन कॉलेजनी अशी म्हणजे संशोधन करायचा प्रयत्न केला. ते खोदकाम झालं नाही, उत्खनन झालं नाही. पण बॉम्बे गॅझेटर म्हणून 1885ची जे गॅझेटर आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे की थेऊरप्रमाणे भोसरीमध्ये सुद्धा शिलावर्तुळ आहेत किंवा ती आढळली. मग शिलावर्तुळ हा काय प्रकार आहे तर शिलावर्तुळ हा असा इसवी सन पूर्व काळातला दफनविधीचा प्रकार आहे की मृत झाल्यानंतर एखादी म्हणी व्यक्ती असेल किंवा काय कोणी असेल तर ते दफन म्हणजे केल्यानंतर, दहन नाही, दफन म्हणजे जमिनीत पुरल्यानंतर त्याच्या संरक्षणार्थ म्हणून मोठमोठे दगड असं वर्तुळाकार लावले जायचे. आणि मग वर्तुळाकारचं त्याला शिलावर्तुळ काळ म्हणतात. आणि तो साधारणतः इसवी सन पूर्व 1000च्या मागे जातो. म्हणजे हा जर विचार केला या शिलावर्तुळाचा तर 3000 वर्षांपूर्वी सुद्धा भोसरी किंवा पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मनुष्य वस्ती होती, गाव अस्तित्वात होतं हे आपल्या लक्षात येतं. बरोबर. आणखीन एक असं आहे की खूप ज्याला काय म्हणता येईल ती लिखित संदर्भ सापडत नाहीत, पण मौखिक स्वरूपामध्ये किंवा लोककथेच्या अंगाने भोसरीचा उल्लेख हा भोजापूर म्हणून केला जातो आणि भोजराजा होता असं म्हटलं जातं. पण त्याच्यातला एक भौतिक पुरावा असा सापडतो की अजूनही भोसरी गावाच्या आजूबाजूला मोठमोठ्या तटबंद्या आहेत, तटबंद्यांचे अवशेष सापडतात. म्हणजे त्या वास्तू किंवा वास्तूच्या अवशेषावरनं सुद्धा लक्षात येतं की इसवी सन पूर्व काळापासून किंवा इसवी सनानंतरच्या दरम्यान तिथे काही वास्तू असल्या पाहिजेत. म्हणजे यावरनं तो मागे इतिहास नक्कीच जातो. आणखीन एक असं आहे की जसं आता इतिहास म्हटल्यावर इतिहासामध्ये मौखिक पुरावे असतात, लिखित पुरावे असतात, तसं भौतिक पुरावे असतात. तर या भौतिक पुराव्यांमध्ये अजून एक महत्त्वाचं ठरतं म्हणजे ते विरगळ. तर विरगळ म्हणजे काय प्रकार आहे की समजा साधारणतः आता जसे आपण चौकात पुतळे बघतो, ते पुतळे कशाचे असतात की जी कर्तृत्वान व्यक्ती आहे त्याचा समाजासमोर आदर्श राहावा म्हणून ते उभारलेले असतात. तसं पूर्वीच्या काळी गावासाठी संरक्षणार्थ किंवा सैन्यामध्ये एखाद्याला वीरगती प्राप्त झाली तर त्याची स्मृतिशिळा उभारली जायची. आणि ती स्मृतिशिळा साधारणतः त्याचं शिल्पांकन हे 3 किंवा 4 थरात केलं जायचं. म्हणजे खालच्या बाजूला असं असायचं की त्या वीराला वीरमरण कशामुळं आलं, म्हणजे सैन्याबरोबर लढताना, गावाच्या संरक्षणात वाघाबरोबर लढताना किंवा जे काय असेल ते शिल्पांकन असायचं. आणि वरच्या बाजूला की त्याला वीरगती प्राप्त झाली म्हणजे त्याला तो स्वर्गात गेला आणि म्हणून अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत आणि शेवटी शिवपिंड असायची वरच्या बाजूला.
म्हणजे कैलासात गेला असा त्याचा संदर्भ. तर अशा विरगळ एकतर सांगवीमध्ये, भोसरीमध्ये आणि चिंचवडमध्ये आढळलेले आहेत. मग आता हा कालखंड जर विचारात घेतला तर साधारण विरगळचा कालखंड हा 8व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत येतो. म्हणजे 1000 वर्षापूर्वी कोणतरी वीर या भागात झालेत हा एक महत्त्वाचा भाग येतो. आणखीन एक संदर्भ असा की पुरातत्वीय स्वरूपात ते संशोधन झालं आहे, म्हणजे कार्बन डेटिंग म्हणतात त्याला. तर सांगवीला मी जिथं म्हणतोय ती विरगळ जिथं सापडली त्याच बाजूला 2 नद्यांच्या संगमाच्या तिथे, म्हणजे पवना आणि मुठा नदीचा संगम सांगवीच्या तिथे आहे. तर त्या संगमाच्या तिथं काही खापरं आढळली. खापरं म्हणजे पूर्वीच्या काळी मातीची भांडी वापरली जायची, ती तुटलेली म्हणजे ती खापरं. तर त्या खापराचं डेटिंग केलं तर ते अश्मयुगाचं पर्यंत गेलं. बापरे. म्हणजे इतकं ते आहे. म्हणजे किती, आता ते तसा जर विचार केला तर इसवी सन पूर्व कितीतरी वर्षांपासून या परिसरात मनुष्यवस्ती असली पाहिजे एवढं मला कळतं. आणि त्यातनं काही लिखित इतिहासाशिवाय नामोल्लेख कळत नाहीत. बरोबर. पण मनुष्यवस्ती होती, गावं अस्तित्वात होती एवढा पुरावा मात्र आपल्याला नक्की मिळतो. आता या संदर्भात जसं तुम्ही भोसरीचा उल्लेख केला की भोजापुरी, भोजराजाची भोजापुरी अशा संदर्भात नेहमी येतात. आता ते भोसरी या गावात गेल्यानंतर भोसरीमध्येच त्यांनी ते एक हेच केले, बोर्डच केलाय, भोजापूर. किंवा ते गमतीनं काही जण म्हणतात 12 गाव दुसरी 1 गाव भोसरी. तर याच्या पाठीमाग काय, म्हणजे नक्की ह्याच्या पाठीमागे काय इतिहास आहे का? ही जी म्हण आहे ना, ही म्हण अलीकडच्या काळातली. अच्छा. म्हणजे भोसरी गाव हे साधारणतः मल्लविद्येसाठी म्हणजे कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं. आणि तिथल्या म्हणजे गव्हाणे आळी असेल, लांडगे आळी असेल, लांडे आळी असेल, प्रत्येक आळीमध्ये आपल्याला तिथं तालमी आढळतात. आणि ते तालमीमुळं पैलवान आणि पैलवानामुळे शक्ती हा एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे लोकसंख्येच्या अनुषंगाने विचार केला तर अन्य गावं छोटी छोटी होती आणि भोसरी मोठं गाव होतं, त्यामुळं ती म्हण तयार झाली. अच्छा. तर जसं तुम्ही आता म्हणला की भोसरीचा उल्लेख तिथं आला, त्याचबरोबर बोफखेल म्हणजे बोफखेलचा उल्लेख आला. तर पिंपरी चिंचवड ही आज जी महानगरपालिका दिसते, तर या महानगरपालिकेच्या अवतीभोवती किती गावं या महानगरपालिकेत समाविष्ट झाली की, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा एक गाव एखाद्या महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होतं त्यावेळेस बऱ्याचदा त्या गावाचं अस्तित्व, त्या गावाची ओळख, त्या गावाचं वेगळेपण हे जवळजवळ नष्ट होतं किंवा ते पुसलं जातं. तर या संदर्भात विशेष करून अशी कुठली गावं आहेत आणि त्या गावांना विशेष असा इतिहास होता जो पिंपरी चिंचवडमध्ये आज जे परिसर समाविष्ट झालेत, तर हे पण जाणून घ्यायला खूप आवडेल मला. नक्की. तर आता आपण साधारण काय करू की शहर म्हणून विचार केला तर पिंपरी चिंचवड शहरात अनेक गावांचा समावेश आहे. म्हणजे काय झालं की पिंपरी चिंचवड शहरच अस्तित्वात आलं ते 4 मार्च 1970ला. म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 1970ला नगरपालिका झाली आणि केवळ 12 वर्षात महानगरपालिका झाली. तर असं साधारण महाराष्ट्रात किंवा देशात इतक्या झपाट्यात 12 वर्षात महानगरपालिकेत रूपांतर झालेली ही एकमेव शहर आहे. क्या बात. आणि हे इतकं झपाट्यानं विकसित का झालं तर तुम्ही म्हणता तसं गावांच्या समावेशामुळे झालं. तर त्यातला पहिला समावेशाचा जो भाग आहे तो म्हणजे, आणि त्याच्या आधीचे काही गोष्टी मी सांगतो तुम्हाला की मुळात पिंपरी चिंचवड अस्तित्वात कसं आलं. तर काय झालं की पिंपरी चिंचवड हे औद्योगिक नगरी म्हणून आपण त्याला एक म्हणतो की अनेक उद्योग आले, उद्योग आल्यामुळं रोजगार निर्माण झाला, रोजगार निर्माण झाल्यामुळं लोक आले. बरोबर. मग लोक आले तर राहणार कुठं? मग आता त्यावेळेला पुणे हे चांगलं शहर होतं, पण पुण्यापासून ते 15-20 किलोमीटर अंतरावर आहे ना. मग कामगारांना तिथल्या तिथं राहावं असं वाटल्यामुळं तिथल्या गावातल्या वस्त्या वाढत गेल्या आणि गावातल्या वस्त्या वाढत असताना मग ते राहणार काय, चाळीतच राहणार. मग आता चाळी वाढत गेल्या आणि चाळी वाढत गेल्यानंतर ग्रामपंचायतीची ही कुवत नव्हती की वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरवणं. म्हणजे ते पाणी असेल, रस्ते असतील, लाईट असेल किंवा अन्य गोष्टी असतील.
तर मग हे त्यावेळच्या शासनाच्या लक्षात आलं की इथं पुण्यावरचा भविष्यकाळातला भार कमी करायचा असेल, मग तो वाहतुकीचा असेल, नागरी सुविधांचा ताण कमी करायचा असेल, तर ज्या भागात औद्योगिकरण होतंय त्याच भागामध्ये शहर वसवणं हे योग्य आहे, हा विचार करून शहराची निर्मिती झाली. आता ते झाल्यानंतर कशा गमतीच्या गोष्टी झाल्या बघा, की पुणे महानगरपालिका 1950ला झाली. औंधपर्यंतचा भाग म्हणजे मुठा नदीच्या काठावरपर्यंतचा भाग तिथं आलेला होता. बरोबर. आणि नंतर पिंपरी चिंचवड शहर 70ला झालं आणि मग त्यावेळेला पवनेच्या पलीकडचा भाग आला होता. तर या बाजूने या नदीपर्यंत इकडं म्हणजे आणि मधलाच फक्त 2 नद्यांच्या मधला भाग राहिला. म्हणजे आता जो सांगवी आपण म्हणतो, पिंपळे गुरव, त्यातनं राहटणी, काळेवाडी, थेरगाव, वाकड, ही 7 गावं. म्हणजे त्यांनी नदीच्या या पलीकडे गेले की डांबरी रस्ते दिसायचे, या पलीकडे गेले की डांबरी रस्ते जायचे आणि मध्येच खेडे असा प्रकार होता. मध्येच शेती असा सगळा भाग होता. त्यामुळे त्या लोकांना वाटायचं की आपलं काय, आपला विकास होत नाही. मग त्यानंतर शासनाने त्याच्यावर विचार करायला साठे नावाचे एक सदस्यीय समिती निर्माण केली. त्यांनी अहवाल दिला आणि 11 ऑक्टोबर 1982ला या 7 गावांचा समावेश करून महानगरपालिका अस्तित्वात आली. आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये 1997ला म्हणजे इंद्रायणी काठाची जी गावं आहेत सगळी, म्हणजे आता चरोली असेल, मोशी असेल, डुडुगाव असेल आणि चिखली असेल, ही जी गावं आहेत म्हणजे अगदी रावेतपर्यंतची ही गावं आणि त्यांचा समावेश झाला. आणि मग या समावेशामुळं काय झालं की नैसर्गिकरित्या लोकसंख्या जी वाढत असते ती साधारणतः 20 वर्षात डबल होते. पण आश्चर्य वाटेल आपल्याला की शहराची निर्मिती झाली त्यावेळेला लोकसंख्या केवळ 80,000 होती आणि आज 55 वर्षानंतर 70ला 80,000 होती. 70ला 80,000 होती आणि आज 55 वर्षानंतर ती साधारण 30 लाखाच्या घरात आहे. मग मी एक संदर्भ वाचला, तो जगातलं 7वं शहर पिंपरी चिंचवड उल्लेखला जातं. इतकं म्हणजे ते विस्तीर्ण आणि मोठं असं आहे. म्हणजे झपाट्यानं विकास, झपाट्याने लोकसंख्या वाढ. आता लोकसंख्या वाढ का झाली तर गावांचा समावेश झाला, हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे स्थलांतरित होऊन येणारे. आता पहिलं स्थलांतरित कधी घडलं तर 70ला शहर अस्तित्वात आल्यानंतर औद्योगिकरण वाढत होतं आणि औद्योगिकरण वाढत असताना 72ला महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि मग लोकांना रोजगार पाहिजे ना, म्हणजे पाणी नाही गावात, जगलं पाहिजे, भाकरी पाहिजे. मग बऱ्याच लोकांनी म्हणजे मराठवाड्यापासून अनेक गावातल्या अनेक भागातल्या लोकांनी पिंपरी चिंचवड जवळ केलं आणि त्या दरम्यान जवळजवळ 32 झोपडपट्ट्या निर्माण पण झाल्या होत्या. अच्छा. आणि मग त्यावेळेला पहिली लोकसंख्या वाढली 72ला. त्याच्यानंतर 2 वेळा म्हणजे हद्दवाढ झाली, त्याच्यामुळं झाली. आणि त्यानंतर 1980च्या दरम्यान औद्योगिकरण इतकं झपाट्याने वाढलं कारण टाटा मोटर्स सारखा मोठा कारखाना, बजाज ऑटो सारखा मोठा कारखाना, असे मोठमोठे साधारण 45 कारखाने असे होते की त्यांच्यावर आधारित अनेक लघु उद्योजक जगतील. म्हणजे टाटा मोटर्सचं मुळातलं नाव टेल्को, तर टेल्कोवर साधारण 400 इतर छोटे उद्योग चालत होते. म्हणजे हजारो लोकांना रोजगार मिळत असल्यामुळं लोक स्थलांतरित होत गेली. मग त्याच्यावर काय असतं की कामगार असतो, तंत्रज्ञ असतो, इंजिनियर असतो. मग 100 लोक आली तर त्या 100 लोकांना सुविधा पुरवणारा माणूस असतो, मग दुकानदार असतो. असं करत सगळंच म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातले आणि देशातल्या सगळ्या राज्यातले लोक आज पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. आणि म्हणून साधारणतः 35 पटांनी म्हणजे 50 वर्षात 35 पट लोकसंख्या वाढली आणि इतकं मोठं शहर आज उत्तम पद्धतीनं आकाराला आलं. पण याच्यामध्ये पण थोडाफार फरक असेल ना की 90 नंतर IT चा जो म्हणजे टप्पे असे झाले की हे तर म्हणजे महाराष्ट्रातलं स्थलांतर तुम्ही आता सांगितलं 72च्या अनुषंगाने आणि नंतरच्या काळात. परंतु नंतर तर आपल्याला बहुभाषिक पिंपरी सगळे झाले सगळे झाले नंतर. ते आता पिंपरी चिंचवडच्या एकंदर विकासाचा जर विचार केला ना तर 2 गोष्टी आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा
पिंपरी चिंचवड विकसित व्हायला लागलं त्याचं कारण असं की आधुनिकीकरणाचं वारं पहिल्यांदा मिळालं ते 1860च्या दरम्यान. कारण 1860च्या दरम्यान देशातली पहिली रेल्वे ही पुणे मुंबई ती सुरू झाली आणि त्या पिंपरी चिंचवडमधल्या जवळजवळ 4, 5, 6 गावांमधनं जाते. बरोबर. आणि त्यामुळं पहिल्यांदा म्हणजे दुधाचं उत्पादन असेल किंवा भाजीपाला असेल तो पुणे शहराला असेल किंवा अन्य ठिकाणी नेणं असेल, या सगळ्यातनं पहिल्यांदा ती लागण झाली. आणि त्याच्यानंतर पुणे शहर विकसित होत होतं. मग पुणे शहराला दूध पुरवठा असेल, भाजीपाला पुरवठा असेल, अनेक जणांच्या तिथल्या गावातल्या लोकांच्या बैलगाड्या असायच्या आणि बैलगाड्यातनं नदीची वाळू ही वाहून शहरापर्यंत पोहोचवायचं सुद्धा काम लोक करत होते. बापरे. हा पहिल्या टप्प्यातला हा भाग आहे. आणि मग त्याच्यानंतर कारखाने यायला लागले. आता कारखान्यांची सुरुवात पण कशी सांगता येईल माहिती आहे का? पुणे शहरातलं पहिले औद्योगिकरण आणि औद्योगिकरणाची सुरुवात ही खडकीपासून होती. खडकीमध्ये 1869 साली पहिल्यांदा ॲम्युनिशन फॅक्टरी आली आणि त्याचं प्रोडक्शन 1872ला सुरू झाले. आणि त्या वेळेला फार यंत्रसामुग्री नव्हती, म्हणजे सगळ्याच गोष्टीत म्हणून मनुष्यबळ अधिक लागायचं. तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये तिथं काम करणाऱ्या कामगारांची संख्या काही हजारात होती. बरोबर. आणि मग त्या काळातलं असं सांगितलं जातं की त्या काळात सगळे सायकलवर जायचे. तर एकदा तिथली शिफ्ट सुटली की अख्खा हायवे काही किलोमीटर नुसत्या सायकलीच दिसायची. हा, मग इतका सगळा तो भाग होता. आता त्याच्यानंतरचं पुढचं स्थित्यंतर सांगतो मी तुम्हाला. टाटा मोटर्स असेल म्हणजे टेल्को किंवा बजाज असेल किंवा सँडविक असेल, ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या मोठ्या कंपन्यांमध्ये पण काही हजारात कामगार होते. आणि त्यांची शिफ्ट सुटली की बजाज ऑटोची किंवा टेल्कोच्या एका मागोमाग एक 25-25 गाड्या जाताना दिसायच्या सलग हायवेने. बरोबर. आणि आता तिसरं स्थित्यंतर काय आलंय की IT मध्ये काम करणारे सगळे हे असे स्वतःच्या 4 व्हीलर वगैरे घेऊन जातात आणि ट्रॅफिक जाम झालं की समजायचं की सुटलेत लोक. बरोबर. अशी ही स्थित्यंतर घडत गेलेत आणि सगळा विकास होत गेलाय. तो जो कालखंड आहे त्यात जवळजवळ भारताने त्याच सगळ्यात शॉर्ट पिरियडमध्ये 2 युद्ध लढलेली आहेत. त्यामुळे दारुगोळा फॅक्टरी. हा बरोबर आहे, साहजिकच आहे, ते खूप महत्वाचं होतं. आणि हे जे औद्योगिकरण आहे या औद्योगिकरणाचे टप्पे पण असे आहेत बघा ना. म्हणजे आता पिंपरी चिंचवडच का निवडलं गेलं ह्याला सुद्धा काही गोष्टी आहेत ना. म्हणजे आता मुळात काय झालं की जसं तुम्ही युद्धांचं म्हणता तसं गेल्या शतकाच्या पार्श्वभूमीवर पण आपण विचार करणं गरजेचं आहे. गेल्या शतकातल्या 2 घटना खूप महत्त्वाच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी. एक पहिलं म्हणजे स्वातंत्र्य 1947, ते सगळ्या देशभरातलं त्या सगळ्या गोष्टी आली. आणि 1960 म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती. मग आता काय झालं की महाराष्ट्र राज्याचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच सुरू झालं की भाषावार प्रांतरचना केली पाहिजे. आणि मग भाषावार प्रांतरचना करायची तर मग कुठल्या भाषेवरनं कुठलं राज्य निर्माण करायचं असं सगळं सुरू झालं ती चर्चा. आता त्यावेळेला गंमत अशी होती की त्यावेळेला जे मुंबई राज्य होतं हे द्विभाषिक होतं 1960 पूर्वी. गुजराती आणि गुजरातमधले काही जिल्हे होते आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे होते. म्हणजे आता त्यावेळेला मराठवाडा खेर मुख्यमंत्री होते सुरुवातीला द्विभाषिकचे. मराठवाडा आपल्यात नव्हता, तो हैदराबाद संस्थान होता. विदर्भ आपल्यात नव्हता, तो मध्य प्रदेशात होता. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि तिकडले काही जिल्हे म्हणून मुंबई प्रांत होता. आणि मुंबई प्रांत ही द्विभाषिक राज्यकारभार चालायचा. आणि द्विभाषिक राज्याचा खेर किंवा यशवंतराव चव्हाण पण मुख्यमंत्री होते काही काळ. आणि मग मुंबई केंद्रशासित होणार का गुजरातला जाणार का महाराष्ट्राला मिळणार असा जो एक 10 वर्षाचा कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये मुंबई पण वाढत होती, मुंबईमधली महागाई पण वाढत होती. जुन्या काळात जे कारखाने होते त्या कारखान्यांना विस्तारासाठी जागा पण मोठी हवी होती. आणि मग अशा कारखान्यांनी एकतर गुजरातमध्ये जाणं पसंत केलं किंवा त्यांनी पुणे जवळ केलं. पुणे का केलं तर पुण्याला चांगली ज्याला मुंबईपासून जवळ हा एक महत्त्वाचा भाग झाला. आणि कुठलंही औद्योगिकरण करायचं असेल वाहतूक व्यवस्था उत्तम असावी लागते, पाण्याची सोय असायला लागते, जागा असावी लागते. तर जागेची उपलब्धता होती कारण पुणे एवढं विस्तारलेलं नव्हतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरं म्हणजे रेल्वे आणि ज्याला काय म्हणता येईल त्याला हायवे हे सरळ एकाच बाजूने पिंपरी चिंचवड बंद जाणारे होते. मुंबईशी कनेक्टिव्हिटी होती.
आणि त्यामुळं त्यांनी MIDCची स्थापना, त्याची कारखाना निर्मिती, MIDC पिंपरी चिंचवडला येणं हा नंतरचा भाग झाला. पण 1960 किंवा 60च्या पूर्वी, म्हणजे साधारणतः एक लक्षात आणायचं म्हटलं तर आता जो हायवे आहे पुण्यावरनं तिकडे जाणारा, त्याच्या पश्चिमेला जेवढे कारखाने आहेत ते 60 पूर्वी आलेले आहेत. अच्छा. म्हणजे दापोडीतल्या सँडविकपासून सुरू केलं आपण तर सँडविक आहे, बकाउल्प आहे, चिंचवडमधलं SKF आहे, एल्प्रो, हे ज्या काही कारखाने सगळे. आणि फक्त एक अपवाद म्हणजे पूर्वेच्या बाजूला असलेलं बजाज ऑटो 1961ला आली. तर 1962ला MIDCची स्थापना झाली, म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 2 वर्षांनी. पण त्यापूर्वी ह्या सगळ्या उद्योगपतींनी स्वतः शेतकऱ्यांच्या जागा घेऊन इथं उद्योग आणलेले. आणि मग त्यामुळं आता बजाज ऑटो सुद्धा आधी मुंबईत होती, मुंबईत 48 पासून त्यांचं सुरू होतं. आणि ते सुरुवातीला काय करायचे, इटलीवरनं स्कूटर आणायचे आणि इथं विक्रीचा व्यवसाय होता. नंतरच्या काळामध्ये बजाज ऑटो आकुर्डीला सुरू झाल्यावर फक्त इटलीवरनं स्पेअर्स पार्ट मागवायचे, इंजिन मागवायचे आणि वरची जी पत्र्याची बॉडी होती ती तेवढीच बनवायची. आणि एकच शॉप होता, 15 दिवस ठोकून बनवायचं, 15 दिवसानं त्यालाच कलर द्यायचा. म्हणजे साधारणतः 60-70 वर्षापूर्वी यंत्रसामुग्री पण आपल्याकडे एवढी उपलब्ध नव्हती, त्याचे टेक्निकल गोष्टीही उपलब्ध नव्हत्या. नंतर ते करार झाले, जागतिकीकरण झालं, त्याच्यामुळं तंत्रज्ञान आयात करता आलं. आणि मग नंतरच्या काळात बजाज ऑटोने काय काय केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते आहेच. ते म्हणजे त्या काळात स्कूटर घ्यायची म्हटलं तर नंबर लावायला लागायचे. नाही, एका स्कूटरच्या किमती एवढा ऑन द्या, कारण ती मक्तेदारी होती ना. 91 नंतर बाहेरचं आयात सुरू झालं, त्याच्या आधी भारतात जे निर्माण होते त्याचीच विक्री फक्त. त्यामुळं वेटिंग इतकी असायची खूप. त्यामुळं ते आता जो संदर्भ सांगितला औद्योगिकरणाचा, पेनिसिलिनसाठी पण पिंपरी चिंचवड आणि हिंदुस्थान अँटीबायोटिक्स, तर ते काय सांगतो की मी सांगितलं तसं 1872ला ॲम्युनिशन झाली, तिथंच लगेचच म्हणजे किर्लोस्कर ही त्या काळातली मोठी कंपनी पुण्यात आली, ती 1946ला आली. आणि त्याच्याच पूर्वी आत्ता जिथं दापोडी आपण म्हणतो, दापोडी PWD वर्कशॉप वगैरे, तर ते PWD वर्कशॉप 1915ला सुरू झाले आणि ते ब्रिटिश काळामध्ये तिथं सुरू झालं होतं काम. त्याच्याच बाजूला ST वर्कशॉप आहे, ते 1951ला झालेलं आहे. म्हणजे 50च्या दरम्यान ते अलीकडं सगळीकडं औद्योगिकरण होते. मग त्याच्या पुढं जागा कुठं उपलब्ध, तर मग त्याच्या पुढं पिंपरी, 400 एकरची जागा उपलब्ध असल्यामुळं आणि माळरान असल्यामुळं पेनिसिलिन कारखाना तिथे आला. आणि तो 52ला काम सुरू झालं, 54ला पूर्ण झाला, 54पासून प्रोडक्शन सुरू झालं तिथे. आणि मग पिंपरी चिंचवडच्या खऱ्या अर्थानं औद्योगिकरणाची मुहूर्तमेढ याचेने रवली असं म्हटलं जातं. त्याचं कारण कारण पिंपरीतच तो कारखाना आला. आणि मग तिथून पुढं मग खाजगी कारखाने आले. 62ला मग MIDCने 3600 एकर म्हणजे जमीन संपादित केली, 400 शेड उभारले आणि औद्योगिक भूखंड भरपूर झाले. साधं फक्त आता टाटा मोटर्स टेल्कोचं बघायला झालं तर 800 एकर जागा आहे, म्हणजे इतकी विस्तीर्ण जागा त्यांना मिळाली. त्याचं कारणच असं की आता एकंदर पुणे परिसराचा आपण भौगोलिक जर भाग बघितला तर पिंपरी चिंचवडच का औद्योगिकरणासाठी सोयीचं झालं, ही भौगोलिक गोष्टीवर आहे. आता मुबलक प्रमाणात जागा हा एक मोठा विषय. पुण्याच्या पूर्वेला गेलं तर जागा भरपूर आहे, सपाटीकरण आहे, पण ती सगळी काळवट बारमाही पिकाची जमीन आहे, ती औद्योगिकरणासाठी उपयोगी ग्रीन बेल्ट आहे. ग्रीन बेल्ट आहे. दक्षिणेला गेलं तर डोंगराळ भाग आहे, पश्चिमेला गेलं तर डोंगराळ भाग आहे. फक्त उत्तरेला सपाट माळरान जमीन भरपूर उपलब्ध होती. आणि त्याच्या नुसती जमीन उपलब्ध असून चालत नाही ना, माहिती. मी वाहतुकीच्या सोयी म्हटलं त्या महत्त्वाच्या होत्या. आणि त्याच दरम्यान म्हणजे कसं आहे असतं की त्या काळातलं नेतृत्व हे जर दूरदृष्टीचं असेल तर औद्योगिकरण इतका झपाट्यानं होणार आहे, त्याला पाण्याची गरज भासणार आहे. म्हणून पवना डॅम हे 1972च्या दरम्यान झालेलं आहे. आणि ते पवना डॅम झाल्यामुळं मग औद्योगिक पट्ट्याला पाणी पुरवठा पण झाला आणि त्यामुळं त्या परिसराचा एकंदर विकास झालेला आहे सगळा. आज पिंपरी चिंचवडमध्ये आपण गेलो तर अत्यंत प्रशस्त रस्ते, दोन्ही बाजूला ग्रीनरी आपल्याला दिसते.
आणि पिंपरी चिंचवड कधी नव्हे ते इतकं असं सुनियोजित असं आपल्याला दिसतं. तर याच्या मागं नक्की कुणाची दूरदृष्टी आहे आणि हे कशा म्हणजे हे इतकं विकसित होईल आणि शहराला इतके मोठे रस्ते लागतील वगैरे हे ह्याच्याबद्दल खरंच जाणून एक घ्यायचं. म्हणजे आता कसं असतं, जेवढी तरुणाई हां, तेवढी सुंदरता. हां. म्हातारा माणूस कसा दिसेल, जर्जर दिसणार की नाही. खरंय. तसं शहराच्या बाबतीतही असतं, शहर तरुण देशाच्या आहे. बाबतीतही असतं. आता अमेरिकेचं वैमान काढलं तर विकासाचं 500 वर्षातलं आहे. त्यामुळं उपलब्ध जागा भरपूर, सुविधा करायला सगळ्या गोष्टी उपलब्ध. आता तसंच पिंपरी चिंचवडचं ह्या 50 वर्षातलं आहे. त्यामुळं जागेची उपलब्धता उत्तम आणि 50 वर्षातलंच असल्यामुळं प्लॅनिंग उत्तम करता आलं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला अण्णासाहेब मगर यांचे धन्यवाद मानले पाहिजे, कारण सुरुवातीला त्यांनी खूप छान पद्धतीनं काम केलं. आणि नंतरच्या काळात जी नेतृत्व आली, म्हणजे रामकृष्ण मोरे सर असतील, अजितदादा असतील किंवा ह्या सगळ्या मंडळींनी केलं. पण का करता आलं? जागेची उपलब्धता होती, हे एक कारण झालं. दुसरं असं की आत्ता जकात बंद झाली, पण जकातीचं उत्पन्नच एवढं होतं की त्या काळात लोक सहज म्हणायची ना, आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका. मग पैशाची उपलब्धता मुळातली असलेली श्रीमंती, जागेची उपलब्धता आणि मग प्रयत्न, अशामुळं ते सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि झाल्या. मागच्या प्रश्नामध्ये आपण बोललो तसं की पिंपरी चिंचवड आणि मिलिटरी हे आपल्याला नातं खूप घट्ट असं दिसतं. पिंपरीमध्ये पण खूप मोठा एरिया हा कॅन्टोन्मेंटचा आहे, तो भाग आहे आणि पिंपरीमध्ये पण इट सेल्फ एस्टॅब्लिशमेंट होती. ब्रिटिश कालखंडासंदर्भात पण काही तुमच्या ग्रंथामध्ये देखील काही उल्लेख आहेत. तर पिंपरी चिंचवड आणि मिलिटरीचा जो भाग आहे पिंपरी चिंचवडमध्ये, तर याच्याबद्दल काय आठवणी आहेत? नाही, आता तसं म्हटलं तर आहे ना, मिलिटरीनी जागा खूप व्यापल्यात. आता नुसतं CME घ्या, CME भोसरीची, बोपखेलची केवढी मोठी जागा व्यापलेली आहे. असंच पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी, म्हणजे डेअरी फार्म घ्या किंवा औंध कॅम्प घ्या, सगळीकडं मिलिटरीच्या जागा आहेत. पण या शहराच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश काळात ॲक्वायर झालेले आहेत. म्हणजे ते गृहीत धरून प्लॅनिंग झाल्यामुळं रस्ते वगैरे सुटले आणि चांगलं झालं. पण मिलिटरीचा संदर्भ देत असताना दापोडीतली एक गोष्ट सांगावीशी वाटते की दापोडीमध्येच आहे ना, त्या काळात एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्वतःसाठी म्हणून छान बंगला बांधला होता. तिथं दापोडीला पवना नदी आहे ना, अशी वक्राकार अर्धचंद्र होते. तर ते निसर्ग आवडल्यामुळं 71 एकर जमीन, आणि त्यामध्ये गार्डन, त्यामध्ये बंगला, आणि मग नंतर तो अधिकारी सोडून गेला. सोडून गेल्यावर ते सरकारच्या ताब्यात आलं, म्हणजे ब्रिटिश सरकारच्या. मग त्या ब्रिटिश सरकारनी त्याला गव्हर्नर बंगला केला. आणि 1828 ते 1865 या काळामध्ये पावसाळ्यातले काही महिने ब्रिटिश गव्हर्नर तिथं वास्तव्याला असायचा. आणि तो कालखंड विचारात घ्या की लोकशाही नाही, सरकार नाही, गव्हर्नर हा राजासारखा निर्णय घेणारा, त्यामुळं जिथं गव्हर्नर तिथनं निर्णय व्हायचे. त्यामुळं काही काळ पिंपरी चिंचवडमधलं दापोडी हे मुंबई प्रांताची राजधानी अंशकाल होती ना. खरंच. आणि त्याच्या आठवणी अजून आहेत. म्हणजे आता तिथं आता अजून पण एरिया आहे की 12 बंगला, 5 बंगला. मग ही 12 बंगला, 5 बंगला काय भानगड? तर मग त्यांच्या पदरी जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांची निवासस्थानं होती ती. आणि गव्हर्नर निवासस्थानाबरोबरच जे ऑफिस होतं, त्या ऑफिस त्या दरम्यानच ते बांधलं गेलं. आज ते सुस्थितीत आहे. त्याला मन्यार हाऊस म्हणायचे. ते उत्तम स्थितीत आहे गव्हर्नरचं ऑफिस त्या दापोडी PWDच्या प्रेमायसेसमध्ये. अजून एक असं की ती वास्तू कशी होती दापोडीतली. आत्ता गव्हर्नर बंगला म्हणून 1865 नंतर जो वापरला गेला तो गव्हर्नर बंगला अजून अस्तित्वात आहे. ती म्हणजे पुणे विद्यापीठाची मेन बिल्डिंग. मग मेन बिल्डिंग आता जशी आहे ना, तसाच तो दापोडीत बंगला होता. क्या बात आहे. हा, आणि तो एका घटनेत म्हणजे जळाला तो.
मग जळाल्यानंतर ते स्थलांतरित होत असताना त्या जागेवर ब्रिटिशांनी तेव्हाच कोनशिला लावलेली की या ठिकाणी गव्हर्नर बंगला होता आणि ती वास्तू आता इकडे स्थलांतरित होते म्हणून. आणि अजून एक आठवण म्हणून की त्या काळात AC किंवा बाकी अशा गोष्टी तर नव्हत्याच ना, म्हणजे पंखे पण उपलब्ध नव्हते. पंखे होते ते कापडाचे पंखे असायचे, दोरी ओढली की ते हलायचे आणि मग राजे महाराज चित्रपटांमध्ये पाहतो आपण तशा पद्धतीचं. मग गव्हर्नरला हवामानानुसार स्थलांतर व्हायला लागायचं ना, म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वरला, पावसाळ्यात पुण्यात, हिवाळ्यात मुंबई असं. मग त्यांच्या काळात वापरलेलं 2-3 फुटाचं तापमापक आहे, ते सुद्धा अजून दापोडीत जतन केलेलं आहे आणि लिहिलंय गव्हर्नरने हे वापरातलं आहे म्हणून. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. मग आता ही सुद्धा एक सैन्याच्या अधिकाऱ्याचीच जागा होती, पण मग ती नंतर गव्हर्नर बंगला म्हणून वापरली गेली. मग ती नंतर PWDकडे आली, तिथं औद्योगिकरण सुरू झालं. आता तिथं तुम्हाला सांगतो 1915ला जे तिथला जो वर्कशॉप आहे ते मी जाऊन बघितलंय. एक गमतीचा भाग आहे हा, कारण अभ्यासाचा पण आहे की त्यावेळेला वाफेच्या इंजिनावर चालायचं आणि ते शॉप कसा चालायचा. आपण पिठाच्या गिरणीत बघतो की नाही, एकच रॉड असतो आणि त्याला 4 चक्क्या लावतात. तसं भलं मोठं 100-200 फुटाचं ते शेड आणि वरच्या बाजूला एकच रॉड आणि ते इंजिनाने फिरवायचं आणि त्याला सगळीकडे बेल्ट लावून इंजिन हे मशिनरी. अरे वा. म्हणजे असं चालायचं 15, 25, 50 पर्यंत लाईट येईपर्यंत. तर अशा अनेक गोष्टी आहेत. आत्ता ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने काही गोष्टी चर्चेत आल्या. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये असणारे पूर्वीच्या पाकिस्तानमधनं स्थलांतरित झालेले खूप मोठा समाज पिंपरी चिंचवड, सिंधी कॅम्प म्हणतात, सिंधी कॅम्प. तर त्याच्याबद्दल काय इतिहास आहे, त्याच्याबद्दल जाणून घ्यायला. आता ते फाळणीनंतर स्थलांतर हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आता ते ही खूप म्हणजे ज्या भागातनं आलेत त्या भागातले हे बागायतदार होते. अच्छा. उत्तम आर्थिक परिस्थिती आणि उत्तम शेती असणारे हे सगळे लोक होते. अच्छा. पण केवळ धर्मासाठी म्हणून त्यांनी सिंध प्रांत सोडला. आता सिंधू नदी, सिंध प्रांत आपल्या लक्षात येते ना की ते सिंधी म्हणून आपण त्यांना सिंधी म्हणतो ना. तर ते मेहसाणा वगैरे, लाडकाना वगैरे असे ते जिल्हे आहेत आता सुद्धा पाकिस्तानमध्ये, तिथून आलेली ही सगळी मंडळी आहेत. मग त्यावेळेला कसं होतं की एकतर बोटीनं यायचे सगळे लोक. बोटीनं मुंबईत आल्यानंतर जिथं जिथं गव्हर्नमेंटच्या जागा आहेत तिथं तिथं त्यांना स्थलांतरित केलं जायचं. मग जानेवारी 48ला ही सगळी मंडळी म्हणजे 4-5 हजार वगैरे अशा संख्येने मग यांना कुठं करायचं, तर पुण्यामध्ये मग आता जिथं पिंपरी कॅम्प आत्ता आहे तिथं त्यावेळेला लष्कराचं म्हणजे सैन्य दलाचा गोठा होता, त्याला डेअरी फार्म म्हणायचे. कारण त्यावेळेला जे काही पुणे परिसरात सैनिक असतील त्या सैन्याला काहीतरी दूध लागणारच ना, मग ते दूध पुरवठा कोण करणार. मग त्यासाठी म्हणून आणि घोड्यांचा तबेला असं दोन्ही गोष्टी होत्या तिथे. तर मग त्यांच्यासाठी उभारलेले शेड होते भरपूर. मग एखाद्या वेळेला जनावर आपण बाहेर काढून त्यांना शेडमध्ये राहू देऊ शकतो अशी कल्पना आल्यामुळं तेवढी कुटुंब तिथं राहिली गेली. आणि ती सुरुवातीला इतक्या म्हणजे अपुऱ्या सुविधा, इतकी सगळी कठीण परिस्थिती या सगळ्याला त्यांनी तोंड दिलंय. कारण असं झालं की सुरुवातीला तर असे घोड्यांचे तबेले म्हणजे लांबच्या लांब असे वरच्या बाजूला उघडे आणि 100-200 फूट असे लांबीचे. मग त्यात कुटुंब राहणार कशी, बायका मुलं हे ते. मग गोनपाटाचे पडदे वगैरे करून असं तसं सुरुवातीला, पाण्याची व्यवस्था नाही काय नाही. मग नंतर काय झालं की गव्हर्नमेंटनी राशन देणं, त्यांना सुविधा पुरवणं, त्यासाठी कंपनी ऑफिसर, कंपनी कमांडर म्हणून एक अधिकारी तहसीलदार दर्जाचा नेमला आणि तो सगळा भाग तेव्हा त्यांच्या अंडर येऊन नागरी सुविधा त्यांना पुरवल्या गेल्या. आणि मगाशी मी म्हणालो ना की पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार झाला किंवा हद्दवाढ झाली, तर ही पहिली हद्दवाढ आहे. पण ती लोकांना लक्षात नसल्यामुळे सांगत नाही. तर काय झालं, 70ला नगरपालिका झाली, म्हणजे शहर निर्माण झालं. मग तोपर्यंत राज्य शासनाकडनं असलेला हा पिंपरी कॅम्पचा भाग 71ला नगरपालिकेकडे सुपूर्द केला.
म्हणजे ही पहिली हद्दवाढ आहे नगरपालिकेची. बर बर बर. हा, आणि ती माणसं इतकी म्हणजे कष्टाळू की आज त्यांनी 25-50 वर्षात केवढं मोठं काय काय गोष्टी केल्या. पिंपरी चिंचवडच्या व्यापारामध्ये खूप नाही, मोठं खूप योगदान मोठं आहे आहे, खूप मोठं, समाजाचं. म्हणजे त्यांना मानलं पाहिजे. तो एक भाग झाला. आणि अजून एक दोन संदर्भ सांगण्यासारखे आहेत. म्हणजे त्यांची जिद्द आहे, चिकाटी आहे, करणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या पैलूमधल्या तर आहेतच. पण एक जणांनी मात्र त्यांचं जे देवस्थान होतं ते पाण्यातला देव असं मानतात. तर ते तिथल्या मंदिरामध्ये जी काही ज्योत तेवत होती ती ज्योत त्यांनी विझू नये अशा पद्धतीनं पिंपरीत आणली. आणि ती पिंपरीत आजही 50-60 वर्षानंतर ती ज्योत तेवत आहे अखंडपणे, एका मंदिरात आहे ती. क्या बात आहे. आणि दुसरं एक असं की ते आल्यानंतर राहिले, त्यांना राशन मिळत होतं, दैनंदिन चालत होतं, शिक्षण बुडालं ना सगळ्यांचं. मग शिक्षण बुडाल्यानंतर तिथनं येताना काही शिक्षक पण होते ना, तर त्या शिक्षकांनी 6 महिन्याच्या नंतर मग आपलं कुठंतरी एका कोपऱ्यात मुलं गोळा करून शाळा सुरू केली. मग त्याला काहीतरी अनुदान मिळावं असं तसं म्हणून प्रयत्न सुरू केले. आणि त्यातनं जय हिंद नावाची मोठी शाळा उभी राहिली. अशा संक्रमण काळात उभी राहिलेली शाळा आहे. आता मग त्या जय हिंदचा पण इतिहास आहे. त्यावेळेला ते एक लेडी शिक्षिका होत्या की सरस्वती रामचंदानी म्हणून. आणि मग त्या शिक्षण विभागाला पत्र लिहायच्या की आम्हाला ह्या सुविधा द्या, हे द्या, ते द्या, जे काय असेल ते. आणि लिहिताना जसं आपण अभिवादन करतो, रामराम म्हणतो ना, तर त्या काळामध्ये स्वातंत्र्यानं भारावलेलं वातावरण होतं. त्यामुळे प्रत्येकजण जय हिंद म्हणायचा. आणि ते तर एवढं देशासाठी सोडून आलेले, त्यामुळे त्यांच्या तर स्वातंत्र्याचं प्रेम मारलेलंच होतं. त्यामुळे त्या पत्राची सुरुवात करताना ना मोठ्या अक्षरात जय हिंद लिहायच्या. आणि मग खाली काय मायना असेल ती. मग अधिकारी म्हणायचे कुठली शाळा आहे, ते म्हणायचे जय हिंद आहे. कोण म्हणायचे जय हिंद आहे. असं करत ते जय हिंद नाव पडलं. असं त्या जय हिंद नावाचा इतिहास. हा, आणि विशेष म्हणजे त्या शाळेचा भूमिपूजन सुद्धा समारंभ कोण पाहुणा मोठा वगैरे बोलवलं नाही. एक शाळेतला गरीब विद्यार्थी त्यांनी घेतला आणि त्या गरीब विद्यार्थ्याच्या हस्ते भूमिपूजन केलं. आणि ते नुसतं औपचारिकता नाही, कोण शिलेवर त्याचं नाव लिहिलं. अरे बापरे. म्हणजे हे खूप भारी, म्हणजे प्रेरणादायी गोष्टी आहेत. प्रेरणादायी गोष्टी आहेत. जसं इतिहासाबद्दल तुम्ही आता बोलला, जय हिंदचा इतिहास तुम्ही सांगितला, दुर्गादेवीच्या त्या टेकडी संदर्भात पण तुमच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. तर त्या इतिहासाबद्दल तो इतिहास किती पाठीमागे जातो? नाही, इतिहास म्हणून फारसं नाही, पण त्या जो विकास झाला, म्हणजे आता पिंपरी चिंचवड कसं टप्प्याटप्प्याने भाग हद्दवाढ होत गेली आणि मोठं शहर होत गेलं. बरोबर आहे. मग ते दुर्गादेवी टेकडीचा पण हद्दवाढीचाच भाग आहे. अच्छा. हां, काय झालं की 1900 साधारणतः 70ला नगरपालिका झाली आणि 70पासनं शासन नियुक्त नगराध्यक्ष म्हणून अण्णासाहेब मगर होते. आणि पहिली निवडणूक 1978ला झाली. श्री सी घारे हे त्यावेळेचे पहिले नगराध्यक्ष हे निवडणुकीतनं निवडून आलेले. तुमच्या पहिल्या आवृत्तीचे त्या कार्यक्रमाला त्यांच्या हस्तेच हे झालं. हो, येस येस. प्राचार्य शिवाजीराव भोसले. अगदी बरोबर, अगदी बरोबर. येस, खूप छान. म्हणजे त्यावेळेला आणि त्यांचाही आशीर्वाद लाभला. म्हणजे खूप ऐतिहासिक पुस्तकाला ऐतिहासिक लोकांची हजेरी होती. खूप छान. तर मग ते त्यावेळेला जो पाणी पुरवठा व्हायचा शहराला तो रावेतपासून व्हायचा. मग रावेतच्या पाणी पुरवठा बघायला म्हणून दिनेश अब्दुलकर म्हणून त्यावेळेचे जिल्हाधिकारी होते आणि ते बघायला आले होते. आणि मग बघायला आल्यावर स्थानिक नगरसेवक म्हणा किंवा स्थानिक लोक पण बरोबर होती. मग ते म्हणले ही बोडकी अशी उजाड टेकडी कुठली आहे, काय आहे, कुणाकडे आहे. मग ते कळलं की ते काय शासनाकडेच आहे. मग नगरपालिका आहे तर नगरपालिकेला वर्ग करा, वनीकरण करा, होऊन जाईल. आणि त्यांनी ते 200-300 एकर करून दिलं. आणि त्यामुळं हद्दवाढ झाली. आणि ते इतकं आत्ता निसर्ग सुंदर आणि सुंदर आहे ना, म्हणजे गेल्या 40 वर्षात त्याच्यावर इतकं वृक्षारोपण करून एक पिंपरी चिंचवडमधलं सुंदर असं नैसर्गिक ठिकाण झाले, पर्यटन. म्हणजे पर्यावरणाचा अनुशेष भरून काढला. म्हणजे साध्या साध्या घटना असतात, त्या अधिकाऱ्याचं लक्ष गेलं, त्यांनी म्हणावं, ते पालिकेकडे आलं, पालिकेने ते जतन केलं. अशा पद्धतीनं खूप छान झाले ते. जसं तुम्ही अण्णासाहेब मगरांचा उल्लेख केला,
आत्ता श्री श्री घारे यांचा उल्लेख केला. त्याच्या अगोदर तुम्ही माजी शिक्षण मंत्र्यांचा उल्लेख केला. तर या शहराच्या जडणघडणीमध्ये ही सुरुवातीची जी लोक होती त्यांची एक दृष्टी आपल्याला नेहमीच जाणवते. तर या संदर्भात मध्ये थोडंसं राजकीय आहे, बऱ्याचदा त्याच्यावरनं हे होतं. पण ही सुरुवातीच्या जी लोक होती त्यांची दृष्टी काय होती शहराच्या विकासाच्या संदर्भात, जे नेतृत्व लाभलं सुरुवातीला? म्हणजे पहिले महापौर असतील, पहिले पालिका आयुक्त असतील, जसे पहिले नगराध्यक्ष, जसं त्यांचा उल्लेख केला तुम्ही. आता तुम्ही सुरुवातीला बोलताना म्हणाल की पिंपरी चिंचवडला गेले की प्रशस्त रस्ते येतात आणि छान छान झाडं, हिरवाई दिसते. तर मी म्हणाल तसं 1982ला महानगरपालिका झाली आणि महानगरपालिका झाल्यानंतर त्यावेळेला प्रशासक नेमले गेले आणि ते प्रशासक होते हरनाम सिंग. आणि हरनाम सिंग हे पहिली महानगरपालिकेची निवडणूक 86ला झाली, तोपर्यंत 4 वर्षे होते. तर त्या काळात ते पर्यावरण प्रेमी होते आणि मग त्या काळात त्यांनी जेवढं वृक्षारोपण शहरात केलं, म्हणजे आता रस्त्याच्या कडेला जी झाडं दिसतात ती सगळी त्यांच्या काळात झाली. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक अधिकाऱ्याचं काहीतरी दृष्टी असते, आवड असते आणि त्यातनं गोष्टी घडत जातात. आणि त्याचबरोबरीनं आता सांगायचं झालं तर रामकृष्ण मोरे हे देहूचे आणि त्यांना ते माहीत होतं किंवा काय होतं. त्यांच्या काळामध्ये ते उच्च शिक्षित असल्यामुळं आणि सांस्कृतिक गोष्ट त्यांच्या आवडीची असल्यामुळं, म्हणजे पिंपरी चिंचवडमधलं पहिलं नाट्यगृह असेल किंवा पिंपरी चिंचवडमधलं जास्तीत जास्त रुग्णांना सामावून घेईल असं YCM हॉस्पिटल असेल, हे त्यांच्या दूरदृष्टीतनं झालेलं आहे. त्याच्याच बरोबरीनं श्रीनिवास पाटील आयुक्त होते. श्रीनिवास पाटील नुसतेच आयुक्त नव्हते, ते काही काळ जिल्हाधिकारी होते, काही वेळेला एचए कंपनीचे ते मुख्य अधिकारी होते. त्यामुळं त्या परिसराचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळं त्यांना माहिती, संस्कृती माहिती. त्यामुळं त्यांनी त्यांच्या काळामध्ये आज पिंपरी चिंचवड शहराचं एक सांस्कृतिक बोधचिन्ह म्हणून जगद्गुरू तुकोबाराय आणि शिवरायांच्या भेटीचं एक शिल्प जे निगडीला आहे ते त्यांच्या काळात झालं. म्हणजे असं वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी, भक्तिशक्ती, तर वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी ह्या अनेकांच्या काळात झाल्या आणि शहर आकाराला आलं, विकसित झालं आणि त्यातनं उत्तम असं आता आनंद वाटेल. जवळजवळ 150हून अधिक गार्डन आहेत आणि अनेक थीम पार्क आहेत. त्यामुळं पिंपरी चिंचवड हे आजच्या अलीकडच्या 10-20 वर्षात किंवा एक 5-10 वर्षात जर आपण सर्वे बघितले तर देशातलं सगळ्यात उत्तम राहण्यायोग्य शहर असं म्हटलं जातं. त्याचं कारण तेच, वाहतूक व्यवस्था, उत्तम रस्ते, सुंदर सार्वजनिक जागा आणि या सगळ्या सोयीसुविधा. आणि ह्या 10 वर्षात इतका झपाट्याने विकास झालाय ना. म्हणजे पूर्वी कसं असायचं की राहायला लोक तिकडे, पण बाजारासाठी पुण्यात यायला लागायचं, मनोरंजनासाठी पुण्यात यायला लागायचं, शिक्षणासाठी पुण्यात यायला लागायचं. म्हणून अवलंबून राहणं हे पुणे शहरावर पूर्णपणे असं असायचं. पण आता उत्तम शिक्षण संस्था आल्या, सगळे ब्रँडचे दुकान आले, मॉल्स आले, वेगवेगळे. आता शहरात जर मल्टिप्लेक्स तर खूप आहेच, पण 5 नाट्यगृह झालेत. म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तिथं स्थानिक स्तरावर निर्माण झाल्या. त्यामुळं उत्तम आणि विकसित शहर आणि त्याचबरोबर स्वच्छतेला लक्ष दिल्यामुळं दरवर्षी काही ना काही, आता ह्या वर्षी 7वा क्रमांक आहे शहराचा. तर अशा पद्धतीनं उत्तम चाललेलं आहे. एक वेगळा प्रश्न विचारतो की ही सगळी गावं होती, या सगळ्या गावांची ग्रामदैवत असतील, बरोबर? हे सगळं विकसित होत असताना लोकांच्या श्रद्धांचा खूप मोठा सहभाग असतो या सगळ्या विकासामध्ये. आणि हे सगळं होत असताना ती ग्रामदैवत, त्याचबरोबर जी लोक इथं स्थलांतरित झाली त्यांनी आपल्या काही देवता सोबत आणल्या असतील. तर ह्या सगळ्या देवतांचा, लोकदेवतांचा पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला कुठं कुठं दिसतं की प्रमुख दैवता आहेत? आता बघा, आता तरी 10 वर्षात आपल्याला जाणवत नाही, पण 20 वर्ष मागं गेलं ना की त्याच्या आधी पण पिंपरी चिंचवडविषयी बोलताना अनेक खेड्यांचं शहर असं म्हटलं जायचं. कारण काय होतं की प्रत्येक गावाची एक आयडेंटिटी लक्षात यायची.
कारण 2 गावामधलं अंतर, त्याच्या गावामध्ये असलेली मोकळी मोकळी जागा, जागा, शेती, मग गायरान, अशा सगळ्या गोष्टी. मग ह्यानंतर बाबा भोसरी आलं, ह्यानंतर निगडी आलं, ह्यानंतर चिंचवड आलं, हे लक्षात यायचं. आता इतका विकास झालाय ते एक संध शहर झाले. पण तरीसुद्धा ग्रामीणतेचं संस्कार जपत वाढलेलं शहर, आणि आजही जपतात. कारण आजही भोसरी असेल, सांगवी असेल, वाकड असेल, सगळीकडे यात्रा जत्रा होतात, सण समारंभ होतात. मग या बैलपोळ्याच्या अजून पण यात्रा निघतात बैलांच्या, म्हणजे एवढं मोठं शहर असून सुद्धा. अगदी अगदी. त्याचबरोबर आता वाकडची बगाड यात्रा बघा, बगाडी म्हणजे एखाद्या खेडेगावात असेल अशा पद्धतीने तिथं होत असते. म्हणजे ग्रामीणतेचे संस्कार जपत बैलगाड्यांच्या शर्यती पण, बैलगाड्यांच्या शर्यती होतात, तमाशा होतो, उरूस जत्रा, सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे आपलं पण अजून सोडलेलं नाही गावाल्यांनी. आता घडतं कसं की समृद्धी येते आणि समृद्धीबरोबर काही बदल होत असतात. मग पूर्वीचं पाषाणातलं मंदिर असेल, मग आता समृद्धी आली, मग जीर्णोद्धार करायचा आहे, मग ते RCCमध्ये केलं असेल, मग ते हरवले पण येतं. जे ग्रामीण भागातलं मूळ स्वरूप आहे ते असं बदलत जाण्याची शक्यता असते, आणि ते अनेक गावांमध्ये आता बदलले. म्हणजे मूळ मंदिरं पूर्ण बदललेली आपल्याला दिसतील काही. फक्त आता एक मूळ मंदिर स्वरूपातलं आहे. किंवा आता आपण आलो त्या विषयाकडे सांगतो तुम्हाला की पिंपरी चिंचवडमधल्या अशा काही ऐतिहासिक वास्तू आहेत. तसं मंदिरांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मोरया गोसावी, पिंपरी चिंचवडची मुळातली ओळख ही चिंचवड आणि पिंपरी असल्यामुळं जरी 4 गावांचा समावेश असला तरी 2च नावं का स्वीकारली, मग आता विचार करण्याची गोष्ट आहे. मूळ गावं कशी, ज्यावेळेला नगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळेला पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, आणि मग या गावांच्या आणि वाड्या. मग आता नुसतं भोसरी घेतलं तर लांडेवाडी आहे, फुगेवाडी आहे, कासारवाडी आहे, अशा प्रत्येक गावाच्या वाड्या, अशी सगळी ती समावेश होता. मग या 4 गावांपैकी 2 गावच का निवडली नावासाठी, तर मुळात चिंचवडला मोरया गोसावींपासूनचा एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक वारसा, त्यामुळे चिंचवडचं नाव होतं. चापेकरांमुळे चिंचवडचं नाव होतं. मग आता इकडं पिंपरीला कसं झालं की पिंपरीला आधुनिक काळामध्ये याची ही कंपनी राष्ट्रीय स्तरावर गेली, राष्ट्रीय स्तरावर नाव झालं पिंपरीचं, आणि म्हणून ही 2 मुख्य गावं समजून या जोड नावांनी हे शहर अस्तित्वात आलं. अजून एक दुसरं असं म्हटलं जातं की ही जी गावं आहेत ही गावी पवनीच्या काठी, म्हणजे आता चिंचवड घेतलं पवनीच्या काठी आहे, पिंपरी घेतलं पवनीच्या काठी आहे. मग इथे या गावांना ही नावं पडण्यापाठीमागं पण काहीतरी आहे. तर आता चिंचवडला पूर्वीच्या काळी चिंच आणि वडाची झाडं अधिक होती, आणि त्यामुळे चिंचवड. पिंपरीला पिंपळाची झाडं अधिक होती असं म्हटलं जातं. म्हणजे असणे शक्यता आहे, कारण ती नावं अनेक गावांच्या संदर्भात असंच घडत जातं. बरोबर, कारण नैसर्गिक खुणांवरनं गावाला नावं पडतात. बरोबर आहे, बरोबर. तर तुम्ही तर इतका प्रदीर्घ काळ पिंपरी चिंचवडमध्ये व्यतीत केलेला आहे. आजचं मल्टिप्लेक्सनी भरलेलं प्रशस्त रस्ते असणारं शहर तुम्हाला अधिक आवडतं काय? तुमच्या तरुणाईमध्ये जे पिंपरी चिंचवड तुम्ही बघितलं, तर ह्या 2 टोक, आणि तुम्ही ते परत अधोरेखित करता की सर्वात वेगवान विकास झालेलं शहर आहे. तर हा विकास कधी अंगावर येत नाही का, किंवा कधी खूप अधिक झालं असं वाटत नाही का? नाही, आता कारण एकाच पिढीमध्ये इतके सगळे बदल कदाचित कुठल्या शहरातल्या लोकांनी असं म्हणतो, जर 25 वर्षापूर्वी एखाद्याने पिंपरी चिंचवड बघितलं असेल आणि तो 25 वर्षानंतर त्या शहरात आला असेल तो विश्वासच ठेवणार नाही, इतका आमूलाग्र बदल झालाय. आता हे बदल चांगले आहेत का, तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सामावून घ्यायचं असेल तर हे बदल आवश्यक आहेत. जर मोठे रस्ते झाले नाहीत तर एवढी लोकसंख्या सामावणार नाही. एवढ्या 25 मजली बिल्डिंग झाल्या नसतील तर लोकसंख्या सामावली जाणार नाही. हे गरजेचं आहे. पण मग अडचणी कुठे आहेत? 1970 पर्यंत पवना नदीचं पाणी हे वापरायला आणि 65 पर्यंत प्यायला लोक वापरत होती. आज पवनेत डोकावता येत नाही आपल्याला. डोकावायचं म्हटलं तरी वाईट वाटतं, किंवा दुर्गंधी येते, किंवा ते नकोसं वाटतं. मग हा बदल आहे ना, हा बदल मनाला यातना देणार आहे. पर्यावरणाची हानी झाली
ट्रॅफिकची काय अवस्था आहे. पूर्वी समजा एक 20 वर्षापूर्वी सांगवीवरनं वाकडला जायचं असेल तर रस्ता छान, दोन्ही बाजूला मस्त शेती, मग असं सुंदर वातावरण, कुठंतरी मस्त चाललोय काय असं वाटायचं. मग आता त्या रस्त्याने जात असताना जर ट्रॅफिक लागत असेल तर ती गोष्ट पण खटकणारी आहे ना. म्हणजे शहराच्या वाढीबरोबर सुखसुविधा आल्या, पण त्या सुखसुविधा नुसत्याच येत नाहीत ना, त्या काही समस्या घेऊन येतात. त्यात मग वाहतुकीची समस्या असेल, पर्यावरणाची समस्या असेल, लोकसंख्या वाढीची समस्या असेल, अशा अनेक समस्या घेऊन शहर वाढतं आणि वाढीबरोबर ह्या गोष्टी होतच असतात. जसं तुमच्या पुस्तकातच संदर्भ की सांगवीवरनं पाटील घोड्यावरनं पिंपरीमध्ये वगैरे यायचे, बरोबर, अशा संदर्भातले उल्लेख आहेत. येस. या सगळ्या कालखंडामध्ये एक आपल्याला बदल जो जाणवतो की तो सगळा कालखंडच काँग्रेसचा होता. आज पिंपरी चिंचवडमध्ये असणारं राजकारण आणि सुरुवातीच्या काळातलं असणारं राजकारण, यातले सगळे बदल तुम्ही बघितलेले आहेत. तर या संदर्भात कसं वाटतं तुम्हाला हे? मी कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही, कोणा नेत्याचं नाव घेणार नाही, पण मी एवढंच म्हणू शकतो, कारण मी थोडा अभ्यास केलाय म्हणून म्हणतोय. पिंपरी चिंचवड शहराच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतचे सगळे बजेट समोर ठेवले आणि त्याचं एखाद्या CAने किंवा काय ऑडिट करायचं ठरवलं तर आत्ता जे शहर आहे याच्यापेक्षा दुप्पट सुविधा देता आल्या असत्या इतकं ते बजेट आहे. म्हणजे त्याचा जर उत्तम विनियोग झाला असताना आता देशातलं 1 नंबरचं शहर झालं असतं. काही ठिकाणी लूप होल्स आहेत. लूप होल्स नक्कीच आहेत त्यात. म्हणजे ते शेवटी कसं आहे, तलाव आहे, पाणी पाहिजे तो नेणार. अच्छा, प्रचंड प्रमाणात पैसा होता, असं थोडंसं ते घडलं असावं. पण आता हे एकाला कोणाला म्हणता येत नाही, ती यंत्रणाच असते. पण अण्णासाहेब मगरांनी ज्या पद्धतीनं, म्हणजे का मी उल्लेख करतोय, मी काही त्यांना पाहिलं नाही पण मी अभ्यासले. 1942ला BSc असलेला माणूस कुठंही प्रशासनात उत्तम नोकरी मिळाली असती. त्या काळात बहुजन वर्ग अजून म्हणजे शाळेच्या आवारात पण पोचत नव्हता. अशा काळात BSc असणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. एवढा असून ते राजकारणात होते, तेवढा असून ते घरचे श्रीमंत होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना नगरपालिकेची गाडी होती, पण ते स्वतःची गाडी वापरायचे, नगरपालिकेची गाडी वापरत नव्हते. तत्वनिष्ठा त्या काळात, तत्वनिष्ठता इतक्या प्रामाणिकपणे जर पुढच्यांनी पण काम केलं असतं तर आत्ता आहे त्यापेक्षा शहर अजून डबल वाढलं असतं किंवा उत्तम सुविधा झाल्या असत्या, एखाद्या फॉरेनच्या शहरासारखं झालं असतं. अगदी अगदी अगदी. तर खूपच म्हणजे खूप सुंदर अशी आपली चर्चा झाली आणि अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावरती अजून खूप सविस्तर, अजून खूप विषय आहेत, खूप चर्चा करण्यासारख्या गोष्टी आहेत. तर जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना देखील माझी अशी विनंती आहे, तुम्हाला असं काही जर या व्हिडिओमध्ये वाटलं की या विषयावरती चर्चा झाली नाही तर जरूर या संदर्भात कमेंटमध्ये आम्हाला कळवा. तर हा पिंपरी चिंचवडचा इतिहास तुम्हाला कसा वाटला या संदर्भात पण आम्हाला कळवा. जर अपूर्ण वाटत असेल तर याचा अजून एक भाग आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ, त्याच्या संदर्भात पण कळवा. पिंपरी चिंचवड बद्दल अभ्यास करणारी जी लोक आहेत या लोकांना या व्हिडिओची लिंक जरूर पाठवा. जे पिंपरी चिंचवडच्या सक्रिय राजकारणामध्ये आहेत अशा लोकांनी तर हा इतिहास जरूर जाणून घेतला पाहिजे. अशा लोकांना देखील या व्हिडिओची लिंक पाठवा. आणि या इतक्या काळाच्या प्रदीर्घ अभ्यासातून आज चौगुले सरांनी जी मांडणी केली, इतक्या तत्परतेने ते इथं आले, त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल श्रीकांत चौगुले सरांचं मी सिविक मिररच्या बिंब प्रतिबिंब या कार्यक्रमाच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. खरं तर तुमचे धन्यवाद. तुमच्यामुळं आम्हाला संधी मिळाली आणि बिंब प्रतिबिंबच्या श्रोत्यांशी, प्रेक्षकांशी एक संवाद पण घडला किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं, त्याबद्दल मिररचे सुद्धा धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.